मुंबईच्या परिवहन योजनेला नवे गतिमान रूप देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सागरी सेतू प्रकल्पाला आता वेग आलाय। मरीन ड्राईव्हपासून थेट पालघरपर्यंतच्या सागरी सेतूंच्या शृंखलेमुळे अवघ्या 1 ते सव्वा तासात प्रवास शक्य होणार आहे, तेही विना अडथळा। या शृंखलेतील महत्त्वाचा टप्पा उत्तन ते विरार सागरी सेतू यांच्या प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर विरार ते पालघर सागरी सेतू उभारण्याचा प्रस्तावही प्रक्रियेत आहे। सध्या या सेतूची सुसाध्यता तपासणी MMRDA करत आहे। या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीस वेग मिळणार असून सध्या सुरू असलेली वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड, वांद्रे वरळी सीलिंग आणि बांधकामाधीन वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू यांना महत्त्वाची जोड मिळणार आहे। उत्तन विरार सागरी सेतू हे MMRDAने हाती घेतलेलं महत्त्वाचं पाऊल आहे। या प्रकल्पामुळे नरिमन पॉइंट ते विरार हा प्रवास केवळ 1 तासात शक्य होईल। यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, SV रोड आणि लिंक रोडवरील वाहतुकीचा ताण लक्षणीय घटेल। नवीन मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, रस्ते अपघातांमध्ये घट होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्वनी व वायू प्रदूषणातही मोठी कपात होणार आहे। या भव्य प्रकल्पाची एकूण लांबी 55.12 किलोमीटर असून त्यात सागरी सेतू 24.35 किलोमीटर, विरार कनेक्टर 18.95 किलोमीटर, उत्तन कनेक्टर 9.32 किलोमीटर तर वसई कनेक्टर 2.5 किलोमीटर इतका असेल। या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च आहे तब्बल 87,432 कोटी रुपये। मुंबईच्या नागरी वाहतूक व्यवस्थेला हे सागरी सेतू एक नवीन श्वास देतील आणि येणाऱ्या काळात प्रवाशांसाठी हे सुवर्णद्वार ठरणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।